नमस्कार. आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञान विषयाचा जनरल सायन्स या विषयाचा 13वा धडा चेंजेस फिजिकल अँड केमिकल. चेंजेस म्हणजे काय? बदल. फिजिकल म्हणजे भौतिक आणि केमिकल म्हणजे रासायनिक. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वस्तू हे ते त्यांच्यामध्ये कसं भौतिक बदल होत असतात आणि रासायनिक कसे बदल होत असतात याविषयी या धड्यात माहिती दिलेली आहे. आता सुरुवात करूया आपण. पान नंबर 88. व्हॉट आर द कॉजेस ऑफ चेंजेस अकरिंग इन आवर सराउंडिंग. व्हॉट आर द कॉजेस. कॉजेस म्हणजे कारणे. व्हॉट आर द कारणे. काय कारणे आहेत ऑफ द चेंजेस अकरिंग. म्हणजे चेंजेस म्हणजे बदल. अकरिंग म्हणजे घडतात. कुठे? इन आवर सराउंडिंग. आपल्या भोवताली. सराउंडिंग म्हणजे भोवताली. आपल्या सभोवताली जे बदल घडत असतात वेगवेगळ्या गोष्टीत त्याच्या मागं कारणं काय आहेत. आपण बघतोय आता आजचा दिवस असा आहे. आज भोवतीचं सगळं आपण वातावरण मांडू. उद्या असंच राहते काय सगळं? प्रत्येक गोष्टीत काही ना काही बदल होत असतो जे आपण आता पुढं धड्यात शिकायचं आहे. तर ते का होत असतात बदल, कशामुळे होत असतात, त्या प्रत्येक बदलाचं कारण काय आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. व्हॉट इज द मीन्ट बाय मॅन मेड चेंज. व्हॉट इज मीन्ट म्हणजे याचा अर्थ काय आहे, कशाचा? बाय मॅन मेड चेंज. मॅन मेड. मॅन म्हणजे मनुष्य. मेड म्हणजे करणे. चेंज म्हणजे बदल. माणसाने केलेला बदल याचा अर्थ काय? आणि विच आर दीज थिंग. आणि ते कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. म्हणजे भौतिक बदल, रासायनिक बदल, त्याप्रमाणे माणसाने जो बदल केलेला आहे आपल्या सराउंडिंगमध्ये तो काय काय आहे हे पण आपण बघूया. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे हे बघा आणि यावर चर्चा करा. व्हॉट चेंज हॅव टेकन प्लेस इन मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर. व्हॉट चेंज म्हणजे काय बदल, हॅव टेकन प्लेस म्हणजे काय बदल घडलेला आहे, इन मटेरियल्स म्हणजे त्या वस्तूंमध्ये, सीन इन द फॉलोइंग पिक्चर म्हणजे या खाल्ल्या पिक्चरमध्ये, चित्रांमध्ये बघा आणि काय काय कसा बदल घडला आहे त्या गोष्टींमध्ये हे बघा. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे. ते कोणत्या प्रकारचे बदल आहेत हे ओळखा. आता इथे बघा दूध दिलेलं आहे आणि इथं छोट्याशा बाटलीमध्ये वाटीमध्ये त्याचं दही दाखवलेलं आहे. बर्फ हातात धरलेला आहे, त्याचं पाणी पडत आहे. इथं एक असं काय म्हणते त्याला, बीन्स सारखा पदार्थ आहे, त्याला मोड आलेला आहे. इथं पाणी तापवत ठेवलेलं आहे आणि त्याच्या वाफा जात आहेत. इथं फटाकडे फुटत आहे, पाऊस. त्यानंतर इथं लाकूड जळत आहे आणि इथं फटाकडे फुटत आहेत. तर हे कशा पद्धतीचे चेंजेस आहेत, काय घडत आहे या गोष्टींमध्ये, चेंज कुठला चेंज आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे. विच पॉईंट्स विल यू कन्सिडर वाईल क्लासिफाईंग द फॉलोइंग चेंजेस इन टू 2 ग्रुप्स. म्हणजे कोणते मुद्दे तुम्ही कन्सिडर करणार की फॉलोइंग चेंजेस म्हणजे जे बदल आहेत ते 2 ग्रुपमध्ये विभागण्यासाठी. अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम ट्री म्हणजे झाडावरून पडणारं फळ. रस्टिंग ऑफ आयर्न. आयर्न म्हणजे लोखंड. रस्टिंग म्हणजे गंजणं. लोखंड गंजतंय की नाही त्यावेळेला आपण बघतोय त्याच्यावर लालसर असा थर आलेला असतो. त्याचं काय कारण. त्यानंतर लाइटिंग अँड इलेक्ट्रिक बल्ब. बल्ब जो असतो तो प्रकाशित होणे. कटिंग व्हेजिटेबल्स भाजीपाला कट करणे. अशी काही उदाहरणं दिलेली आहेत. हे कुठल्या ग्रुपमध्ये बसते ते आपण बघायचं आहे. कॅन यू टेल विच ऑफ द अबाव चेंजेस हॅव अकर्ड ऑफ देअर ओन अकॉर्ड ऑर नॅचरली. म्हणजे आता जे वरला आपण बघितले ह्या गोष्टी ह्यातल्या विच ऑफ द अबाव चेंज म्हणजे अबाव म्हणजे वरील कोणते कोणते बदल हॅव अकॉर्ड ऑफ देअर ओन अकॉर्ड ऑर नॅचरल म्हणजे जे आपोआप घडलेले आहेत किंवा नैसर्गिकरित्या घडलेले असे कोणते यातल्या गोष्टी आहेत. वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड सम एक्झाम्पल ऑफ चेंजेस म्हणजे आपण पूर्वी काही उदाहरणं बघितलेले आहेत बदलाचे. चेंजेस लाईक द रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे कशा पद्धतीचा बदल बघितला बघा. चेंजेस लाईक रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळ पिकण्याचा जो बदल होत असतो. म्हणजे कच्चं फळ आणि ते पिकल्यानंतर आंबा कच्चा आणि तो पिकतो
त्यावेळी त्या कच्च्या आंब्यात आणि पिकलेल्या आंब्यात जो बदल घडत असतो तो आपण बघितलाय. स्पॉइलिंग ऑफ मिल्क अकर नॅचरली, दीज आर कॉल्ड अननॅचरल चेंजेस. मग ह्या पद्धतीचं म्हणजे दूध खराब होण्याची किंवा हे होण्याची आंबा पिकण्याची ही जी क्रिया आहे ही नैसर्गिकरित्या होते. बरोबर आहे. याला काय आपण झाडावर आंबा ठेवला काढून ठेवला तर तो आपोआप पिकणार आहे. बरोबर नाही. त्या पद्धतीनं ह्या गोष्टींना नॅचरल चेंजेस म्हणतो. या गोष्टींना आपण नैसर्गिक बदल म्हणतो. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ सच नॅचरल थिंग. तुम्ही असे काही विचार करू शकता का की आणखी काही उदाहरणं नैसर्गिकरित्या घडणारे त्या पद्धतीनं सांगायचे. व्हॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन द मटेरियल्स इन युअर सराउंडिंग. लेट अस लर्न अबाउट चेंजेस इन ग्रेटर डिटेल्स इन दिस लेसन. आता आपण जरा डिटेलमध्ये याचं विश्लेषण करून घेऊया. वी सी मेनी मॅन मेड मटेरियल्स इन आवर डे टू डे लाईफ. फॉर व्हॉट पर्पज दे आर प्रोड्युस्ड. आपण बघतोय की रोजच्या जीवनामध्ये की माणसानं तयार केलेले वेगवेगळे मटेरियल्स आहेत, वस्तू आहेत, पदार्थ आहेत की ज्या माणसानं आपणहून तयार केलेले आहेत आणि त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काय उपयोग असतो ते आपण बघायचं. मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग अ पेन्सिल. पेन्सिलला आपण शार्पनिंग करतोय शार्पनरनं. हा मॅनमेड चेंज आहे, माणसाने केलेला बदल आहे. बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड, अन्न शिजवण्याची प्रक्रिया करतो आपण, होय की नाही. आर युजफुल टू अस. हे आपल्यासाठी उपयुक्त आहेत. अँड दीज आर देअर फॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. त्यामुळं ह्या बदलांना उपयुक्त बदल असं म्हणतो. युजफुल चेंजेस म्हणजे यूज म्हणजे उपयुक्त असणारे. कुठले कुठले आपण पेन्सिलला टोक करणे, बेकिंग करणे, ब्रेडचं बेकिंग करणे, त्यानंतर फूड कुक करणे म्हणजे अन्न शिजवणे. ह्या ज्या प्रोसेस आपण करतो ह्या कशा चांगल्या आहेत का वाईट आहेत. हां, मग यांना युजफुल चेंजेस म्हणायचं. ह्या नॅचरल आहेत का मॅन मेड आहेत. मॅन-मेड. हां. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल और चेंजेस दॅट डू अस हार्म आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. मग द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल म्हणजे ज्या उपयोगी नाहीत, नॉट युजफुल. मगाशी बैठलेल्या युजफुल होत्या, आता नॉट युजफुल आहेत. किंवा ऑर चेंजेस दॅट डू अस हार्म. डू अस हार्म म्हणजे आपल्याला इजा पोचवतील, आपल्याला त्रास देतील असे जे बदल असतात त्याला आपण काय म्हणतोय, हार्मफुल चेंजेस. हार्म म्हणजे इजा करणे, हार्मफुल त्रासदायक इजा करणारे बदल. पहिले बैठले ते युजफुल बदल म्हणजे उपयोगी बदल. असे काही बदल आहेत की आपल्याला त्रासदायक बदल आहेत, असे पण आहेत. आता इथं बघा. व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग ऑफ ट्री इन द स्टॉर्म. म्हणजे हा बदल कोणता आहे सांगायचा. व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग ऑफ ट्री इन अ स्टॉर्म म्हणजे झाड पुरामध्ये पडणे आणि वाहून जाणे हा कसला बदल आहे. नॅचरल. नॅचरल आहे. आणि कसला युजफुल आहे काय हार्मफुल. हार्मफुल. त्यानंतर व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू योगहार्ट. म्हणजे योगहार्ट म्हणजे दही. कन्व्हर्शन म्हणजे बदल होणे, मिल्कचं दह्यामध्ये रूपांतर होणे हा कसला बदल आहे. युजफुल आहे का हार्मफुल आहे. युजफुल. कॅन यू नाऊ क्लासिफाय. आता पलीकडच्या पानावर आहे 89. थिंक अबाउट इट. कॅन यू नाऊ क्लासिफाय द नॅचरल अँड मॅन मेड चेंजेस यू हॅव लिस्टेड ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. आता तुम्ही ओळखू शकता का की युजफुल आणि हार्मफुल चेंजेस. त्यानंतर नॅचरल आणि मॅनमेड चेंजेस म्हणजे जे उपयुक्त आणि त्रासदायक बदल आपण ओळखू शकतो. त्यानंतर नैसर्गिक आणि माणसानं तयार केलेले बदल ओळखू शकतो. सो फार वी हॅव स्टडीड सर्टेन टाईप ऑफ चेंजेस. व्हॉट कॅन यू टेल अबाउट टू ऑफ दीज, नेमली बस्टिंग ऑफ अ बलून अँड रायपनिंग ऑफ फ्रूट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन दॅट द टाईम दे टेक टू हॅपन. आता बस्टिंग ऑफ बलून म्हणजे काय, फुग्या फुटणे. आणि रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळं पिकणे. फ्रूट म्हणजे
फळ आणि रायपनिंग म्हणजे पिकणे. तर व्हॉट पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन, द टाईम दे टेक टू हॅपन. मग यामध्ये ड्युरेशन किती आहे सांगा. ड्युरेशन म्हणजे कालावधी. फुगा फुटण्याला जो कालावधी लागणार आहे आणि फळ पिकण्याला जो कालावधी लागणार आहे त्याचं हे सांगायची वेळ. फुगा फुटणे ही प्रोसेस स्लो आहे का फास्ट? फास्ट. फळ पिकणे ही प्रोसेस स्लो आहे का फास्ट? स्लो. हां. अशा पद्धतीनं काही प्रोसेस जलद होत असतात, काही प्रोसेस हळूवार होत असतात. द ड्युरेशन ऑफ बस्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर. म्हणजे ड्युरेशन म्हणजे कालावधी ऑफ बस्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर, म्हणजे हा कालावधी कमी असतो, होय की नाही, लगेच होतं. दॅन दॅट ऑफ रायपनिंग ऑफ फ्रूट, म्हणजे फळं पिकण्यापेक्षा फुगा फुटण्याचा कालावधी हा जास्त कमी आहे. हां. फुगा लवकर फुटतो, फळं वेळाने. चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंजेस. म्हणजे काय बघा आता, चेंजेस म्हणजे बदल, दॅट टेक प्लेस घडण्याकरता, इन ए शॉर्ट पिरियड. शॉर्ट पिरियड म्हणजे कमी कालावधी. हां, कमी कालावधी लागतो एखादा बदल घडण्यासाठी. तर त्या ऑफ टाईम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंज. तर अशा बदलांना काय म्हणायचं, फास्ट किंवा क्विक चेंज. बघा काय काय आपण डेफिनेशन करत यायला लागलो. सुरुवातीला काय केलं, युजफुल चेंजेस बघितले, हार्मफुल चेंजेस बघितले, आता फास्ट किंवा क्विक चेंजेस बघालोय. आणि दुसरा काय, व्हाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड. म्हणजे चेंजेस होण्यासाठी लॉंग पिरियड लागतो. लॉंग पिरियड म्हणजे जास्त कालावधी. हां, ऑफ टाईम वेळेचा. आर कॉल्ड स्लो चेंजेस. यांना काय म्हणायचं, कमी कालावधी. हां, स्लो चेंजेस, कमी कालावधी नाही, जास्त हळूवार होणारी घटना. स्लो म्हणजे हळूहळू घडणारी घटना, फास्ट म्हणजे जलद घडणारी घटना. फुगा फुटणे जलद, फळं पिकणे हळूवार. यूज युअर ब्रेन पॉवर, गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ फास्ट अँड स्लो चेंजेस दॅट अकर इन युअर सराउंडिंग. अशा पद्धतीने तुम्ही काही उदाहरणं द्यायची आपल्या भोवताली घडणारी फास्ट आणि स्लो घडणाऱ्या गोष्टी. हॅव सम फन ॲपॅरेटस पीस ऑफ. हां, ही काय तर खाल्ल्या मुद्द्यावर या. कॅन यू टेल, इथं या. कॅन यू टेल, यू मेड अ लिंक फ्रॉम द ग्लास पीस, हाऊ विल यू चेंज द शेप ऑफ द लिंक टू गिव्ह इट्स ओरिजिनल शेप, हाऊ विल यू रिस्टोर द ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग वन. अशा पद्धतीचे हे आपण उदाहरणांची उत्तरं द्यायची. मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑप्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स. मेल्टिंग सम वॅक्स, मेल्टिंग म्हणजे काय, वितळणे. सम वॅक्स म्हणजे काय, एअर. मेन असते ना, आपण मेणबत्तीचं कसं मेन असतं, मेन वितळते मेणबत्तीचं, बरोबर आहे. अँड ऑप्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन. आणि काय होते, ते वितळत खाली गेले की आणि परत खाली त्याचं घट्ट साचून राहिलेलं असते थोडं, बरोबर आहे का. अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. मग हे रिपीटेडली होऊ शकतं, होय की नाही. वितळायचं, परत खाली घट्ट बसणार, परत ते वितळू शकते आणि घट्ट बसू, असं होऊ शकतं. द चेंजेस दॅट कॅन अकोर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. तर असे चेंजेस जे असतात की जे पुढं जातात आणि मागे येतात. द चेंजेस दॅट कॅन अकोर इन अ फॉरवर्ड, पुढं जाणे, आणि रिव्हर्स येतात म्हणजे मागे येतात. अगेन आणि अगेन, पुन्हा पुन्हा असं घडू शकतं. म्हणजे त्याचं रूपांतर एकात होतं, परत आणि मागं येतं, आणि परत त्याचं रूपांतर दुसऱ्यात होतं आणि मागे येतं. याला काय म्हणायचं, रिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे एकदा त्याचं रूपांतर दुसऱ्यात होतं आणि परत ते ओरिजिनल रूपांतरात येतात, परत दुसऱ्यात होतं आणि ओरिजिनल रूपांतर. तर याला रिव्हर्सिबल म्हणायचं. रिव्हर्स येऊ शकणारे म्हणजे मागे येऊ शकणारे परत, ते रिव्हर्सिबल चेंजेस. अ राईप मँगो हाऊ एव्हर कॅनॉट बी ट्रान्सफर्ड बॅक इन टू अ रॉ मँगो. राईप मँगो कसला, राईप म्हणजे पिकलेला, पिकलेला मँगो. हाऊ एव्हर कॅनॉट बी ट्रान्सफर्मड बॅक इन टू अ रॉ मँगो. म्हणजे परत रूपांतरित होत नाही. कशामध्ये, कच्च्या आंब्यामध्ये. होतो का, एकदा पिकलेला आंबा कच्चा होऊ शकतो का परत, नाही. वूड कॅनॉट बी ऑप्टेन्ड फ्रॉम द ॲश फॉर्म्ड ऑन बर्निंग द वूड.
वूड कॅनॉट बी ऑप्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म्ड ऑन बर्निंग द वूड. म्हणजे लाकूड जे असतं हम्म. ते एकदा जळलं हम्म. तिची काय होणार? राख. राख. ती राख परत लाकडात रूपांतर होऊ शकते काय? No. मग हे ज्या क्रिया आहेत, आता पहिल्या काय सांगितल्या क्रिया? रिव्हर्सिबल, हम्म. त्याचं परत रूपांतर होऊ शकते. आता ह्या क्रिया काय आहेत? एकदा झालेल्या, परत कच्चा आंबा एकदा पिकला की परत तो बॅकला येऊ शकत नाही. ह्या इररिव्हर्सिबल म्हणायच्या. इररिव्हर्सिबल. त्या मगाच्या होत्या त्या रिव्हर्सिबल होत्या. आता ह्या इररिव्हर्सिबल म्हणजे ह्या परत येऊ शकत नाही. मगाच्या त्या परत येऊ शकत होत्या, पाठीमागे येऊ शकत आहे. रिव्हर्सिबल आपण म्हणतोय ना, गाडी रिव्हर्स घ्यायला लागल्यात म्हणजे काय? मागं घ्यायला लागल्यात. पुढे गेलेली आणि मागं घेतात, पुढे गेलेली मागं घेतात. आणि अशी गाडी असते की जी मागे येऊ शकत नाही, तिला म्हणायचं इररिव्हर्सिबल. पुढं तर पुढंच जायचं. तसं पिकलेला आंबा एकदा पिकला की तो पुढं जाणार, मागं नाही. मग जळलेलं लाकूड एकदा राख झाली की ते तिचं दुसऱ्या ह्याच्यात रूपांतर होणार, परत लाकूड होऊ शकत नाही. याला इररिव्हर्सिबल म्हणायचं. बघा आता चेंजेस. पहिला चेंज कसला? युजफुल चेंज. युजफुल. अनयुजफुल. हां, अनयुजफुल पेक्षा आपण त्याला हार्मफुल म्हणायचं. हार्मफुल म्हणजे त्रासदायक. त्याच्यानंतर तिसरा फास्ट. फास्ट. म्हणजे आपण बलूनचं उदाहरण घेतलं, फास्ट झालं ते फुटला. त्याच्यानंतर फास्ट झाल्यावर स्लो. स्लो चेंजेस. त्यानंतर आता पाचवा कुठला? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल. आणि त्याच्यानंतर सहावा इररिव्हर्सिबल म्हणायचं. इर आय डबल आर. अशा पद्धतीनं 6 चेंजेस आता आपण शिकलो. आता पुढे बघूया. इथं प्रश्न विचारला, व्हॉट इज द मीन टू बाय इररिव्हर्सिबल चेंजेस? गिव्ह सम एक्झाम्पल. त्याची काही उदाहरणं द्या. ते आपण उदाहरणं शोधायची. सराउंडिंग मध्ये आपल्याला दिसतात भरपूर उदाहरणं अशा गोष्टी ज्या एकदा हे झालं की इरिव्हर्सिबल होत नाही. आता झाडाचं पान एकदा पिकलं आणि खाली पडलं, ते परत ओलं हिरवं होणार आहे काय? एकदा वाळलेलं पान परत हिरवं होतंय नाही. तसे इरिव्हर्सिबल घटना. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? व्हॉट कम्स आफ्टर डे टाइम? दिवस झाल्यानंतर काय येतं? रात्र. नाईट. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज? सनराईज नंतर पुढची स्टेप काय? मूनलाईट. सनराईज म्हणजे काय? सूर्योदय. सूर्योदय नंतर काय होतं? सूर्यास्त. मग त्याला सनसेट म्हणायचं. आता व्हॉट्स कम्स आफ्टर हाय टाईड इन द सी? म्हणजे भरती नंतर ओहोटी समुद्रात येते. हाय टाईड म्हणजे भरती, त्यानंतर लो टाईड म्हणजे ओहोटी. बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे, फ्लोडिंग अ मीटर स्टिकिंग अक्रॉस द स्काय. ही अशी उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. उल्कापात वगैरे होते. ऑन कन्सिडरिंग द अबाव एक्झाम्पल वी फाइंड दॅट सम चेंजेस अकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाइम. आता ही वरली जी उदाहरणं दाखवली आहेत बघा तिने. पहिलं काय सांगितलं? दिवस गेल्यानंतर काय येतोय? दिवस झाल्यानंतर नाईट. दुसरं काय सांगितलं? सूर्योदयानंतर सूर्यास्त. तिसरं काय सांगितलं? भरतीनंतर ओहोटी. अ बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे. म्हणजे आता इथं बघा, एक पक्षी झाडावर बसलेला आहे आणि तो उडून गेलेला आहे. त्यानंतर फ्लडिंग म्हणजे पूर आलेला आहे. त्यानंतर मिटिओर स्टिकिंग अक्रॉस द स्काय. मिटिओर म्हणजे उल्का जी असते, उल्कापात म्हणून नाही आपण आकाशातून उल्का ही असते. तर ही उदाहरणं दिली आहेत. आता आपण यातनं काय सांगायचं सांगतो, ही यातनं आपण शोधायचं. ऑन कन्सिडरिंग द अबाव एक्झाम्पल म्हणजे वरली जी उदाहरणं आपण बघावलोय ह्यातनं वी फाइंड आपण शोध दॅट सम चेंजेस म्हणजे काही बदल अकर म्हणजे घडतात अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाईम. म्हणजे काही बदल आता जे आपण वर बघितली उदाहरणं 6 ह्यातले काही बदल असे आहेत की जे करेक्ट वेळेनंतर परत घडत असतात. डेफिनेट असते तिथं. म्हणजे अमुक झालं की अमुक वेळी अमुक घडणं, अमुक झालं की अमुक वेळी अमुक घडणं, अशी काही उदाहरणं आहेत. डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाईम म्हणजे ठराविक
कालावधी वेळेचा झाला की परत ती घटना घडणार. याला काय म्हणायचं, सच चेंजेस आर कॉल्ड पिरियॉडिक चेंजेस. अशा बदलांना आपण पिरियॉडिक चेंजेस म्हणायचं. म्हणजे सर्टेन पिरियड, काही कालावधीत, करेक्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टी. पिरियड म्हणजे काय, कालावधी. आपण म्हणतो की नाही तास असला की वर्गावर काय म्हणतो, पिरियड आहे, ह्या सरांचा पिरियड आहे, त्या सरांचा. पिरियड म्हणजे काय, तास. म्हणजे ठराविक कालावधी हा कालावधी असतो त्यांना. मग ह्या कालावधीत बरोबर काही गोष्टी ठराविक कालावधीत परत रिपीटेड होत असतात. तर पुढे बघ, ऑन द अदर हँड म्हणजे दुसऱ्या बाजूला काय, इट कॅनॉट बी सेड फॉर शुअर, म्हणजे असं आपण खात्रीनं सांगू शकत नाही. व्हेन सर्टेन चेंजेस विल रिकर आफ्टर वन अकरन्स, म्हणजे दुसरी जी क्रिया होणार आहे ती पहिली झाल्यानंतर कधी घडल हे आपण खात्रीलायक ज्यावेळी सांगू शकत नाही. व्हेन सर्टेन चेंजेस म्हणजे काही बदल, विल रिकर म्हणजे परत घडतील, आफ्टर वन अकरन्स, आफ्टर म्हणजे नंतर, पहिला घडल्यानंतर दुसरा जो बदल घडणार आहे तो कधी घडेल याची गॅरंटी नाही. असे काही बदल असतात. पहिला बदल कुठला आहे की ठराविक वेळेला घडणारच, आणि दुसरा काय आहे, पहिला घडल्यानंतर दुसरा कधी घडेल याची गॅरंटी नाही. घडेल पण गॅरंटी नाही, कधी घडेल माहित नाही. म्हणजे ठराविक वेळेतच घडणार नाही, लवकर बी घडेल, उशिरा बी घडेल, कधी पण घडेल. इवन इफ दे रिकर द टाइम इंटरव्हल इज नॉट फिक्स, म्हणजे जरी घडला, पहिला घडला दुसरा पण घडल, पण तिची टायमिंग करेक्ट असणार नाहीये, खूप मागं पुढं असं असणार आहे. इट इज नॉट फिक्स्ड, टाइम इंटरव्हल इज नॉट फिक्स, म्हणजे टाइम इंटरव्हल फिक्स नसते, नॉट फिक्स्ड. सच चेंजेस आर कॉल्ड नॉन पिरियॉडिक चेंजेस. अशा बदलांना आपण काय म्हणतो, नॉन पिरियॉडिक चेंजेस, म्हणजे ज्यांची कालावधी फिक्स नाही, अस्पष्ट आहे, काय सांगू शकत नाही, कालावधी फिक्स नाही, अशा चेंजेसला आपण नॉन पिरियॉडिक चेंजेस म्हणतो. विच टाईप ऑफ चेंजेस इज द चेंज ऑफ सीझन फ्रॉम समर टू रेन्स इन विंटर. हां, आता यामध्ये आपण वरले उदाहरणं थोडेसे बघूया. आता बघा, व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम, दिवसानंतर काय ते, रात्री. मग हे पिरियॉडिक आहे काय नॉन पिरियॉडिक? पिरियॉडिक. हां, का? कारण ते घडणार आपल्याला माहित आहे. हां, नक्की घडणार आहे, दिवसानंतर रात्र नक्की येणार आहे. अ बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे, पक्षी झाडावर बसलाय आणि ते उडून गेलाय. पिरियॉडिक आहे काय नॉन पिरियॉडिक? नॉन पिरियॉडिक. का? कधी आपल्याला सांगता येणार नाही. हां, आलं का लक्षात? अशी उदाहरणं असतात. आता व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज सनसेट? मग हे पिरियॉडिक आहे काय नॉन पिरियॉडिक? नॉन पिरियॉडिक. हां, का? सूर्योदय झाल्यानंतर सनसेट पिरियॉडिक. का पिरियॉडिक आहे? कारण सूर्योदय झाला की संध्याकाळ हां म्हणतो, सूर्य मावळणार माहिती आहे आपल्याला, फिक्स आहे. फिक्स आहे. हां, त्यामुळे हे पिरियॉडिक आहे. आणि जिथं फिक्स नसते, जिची गॅरंटी नाही, त्याला आपण नॉन पिरियॉडिक म्हणतो. हां, आता फ्लूडिंग म्हणजे पूर येणं, पिरियॉडिक आहे का नॉन पिरियॉडिक? पिरियॉडिक नाही, नॉन पिरियॉडिक. हां, का? कधी येईल का सांगता येत नाही. त्याच्यानंतर उल्कापात होणं, ह्याची पण काही गॅरंटी नसते. म्हणजे अशा ह्या साध्या साध्या गोष्टीवरून सुद्धा आपण अर्थ काढू शकतोय. आता भरतीचा हाय टाईड आली की लो टाईड येणार आहे, पिरियॉडिक आहे का नॉन पिरियॉडिक? पिरियॉडिक आहे. हां, आलं. असं आपण प्रत्येक उदाहरण आपण सगळ्या जगातल्या गोष्टींच्या ह्याच्यावरून आपण ती ठरवू शकतो. आता आपण कसं बघितले बघा, सुरुवातीला काय बघितला? युजफुल. हां, 2 नंबर हार्मफुल चेंजेस, युजफुल चेंजेस, हार्मफुल चेंजेस. 3 नंबरला फास्ट. हां, फास्ट चेंजेस, स्लो चेंजेस. हां, त्यानंतर पिरियडिक त्याच्या आधी युजफुल, रिव्हर्सिबल, आणि त्यानंतर इररिव्हर्सिबल. हां, म्हणजे जे घडले, रिव्हर्सिबल म्हणजे काय, घडलेली परत गोष्ट घडू शकते, हां, परत येऊन परत जाऊ शकते, परत येऊन परत जाऊ शकते. आणि इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा घडली की ती पुढंच जाणार, मागे येऊ शकत नाही. त्याच्यानंतर लास्ट आता काय बघितलं, हे
पिरियड हां आणि पिरियडिक पिरियडिक आणि नॉन पिरियडिक. नॉन पिरियडिक. इथं कन्फ्युजन करायचं नाही. रिव्हर्सिबलला इरिव्हर्सिबल आहे आणि पिरियडिकला नॉन पिरियडिक. नॉन. तिथं आय लावायचं आणि इथं नॉन लावायचं. हां. हां हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं आपण हे चेंजेस बघायला लागलोय. हां कसे वातावरणात आपल्या भोवताली हे सगळे दिसतात की नाही अशा पद्धतीनं. हां आता वा यूज युअर ब्रेन पॉवर. विच टाईप ऑफ चेंज इज द चेंज ऑफ सीझन्स फ्रॉम समर टू रेन्स टू विंटर. आता मला सांगा तुमची शक्ती वापरा बुद्धीची. पाच नंबर 90 वर. हां ह्या चेंजला आपण काय म्हणणार. विच टाईप ऑफ चेंज म्हणजे कोणत्या पद्धतीचा बदल. इज द चेंज ऑफ सीझन्स. इज द चेंज ऑफ सीझन म्हणजे ऋतुमानाचा बदल. फ्रॉम समर टू रेन्स टू विंटर. म्हणजे पावसाळा. हां उन्हाळ्यापासून हिवाळा पावसाळा. पावसाळ्यापासून हिवाळा. ह्यो जो बदल होत जातो ह्यो कुठल्या पद्धतीचा बदल आहे. पिरियडिक. पिरियडिक एक झाला. आणि युजफुल. आणि इन फास्ट. फास्ट असा नाही ह्यो. स्लोच आहे. स्लो म्हणू शकतोस किंवा रेग्युलर आहे तो. हां स्लो म्हणू शकतोस तू. आणि नॅचरल आहे. नॅचरल नैसर्गिक आहे. आणि फिक्स इंटरव्हलला आहे त्यामुळे पिरियडिक पण आहे. बरोबर आहे की नाही. घडणारच आहे असं आपण समजतोय. उन्हाळा झाला की हिवाळा येणारच आहे. हिवाळा झाला की पावसाळा येणारच आहे. उन्हाळा झाला की पावसाळा येणार आहे. परत हिवाळा येणार आहे. परत उन्हाळा परत हिवाळा पावसाळा परत हिवाळा. हे पिरियडिक आहे. काय नॉन पिरियडिक आहे. पिरियडिक आहे. हां मग असे एकच गोष्ट वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पण ती आपण हे करू शकतो. युजफुल पण म्हणू शकतो तिला. पिरियडिक पण म्हणू शकतोय. स्लो पण म्हणू शकतोय. होय की नाही. अशा पद्धतीने ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिथे घालू शकतोय त्याला. विच हँड्स ऑफ अ क्लॉक शो पिरियडिक चेंजेस फ्रॉम 6 AM टू 6 PM. हाऊ मेनी टाइम्स. म्हणजे कोणता काटा घड्याळाचा शो पिरियडिक चेंजेस फ्रॉम 6 AM टू 6 PM. हाऊ मेनी टाइम्स. किती 6 वाजल्यापासून सकाळच्या रात्री 6 वाजेपर्यंत कोणता काटा आपल्याला किती वेळा दाखवतोय वेळ. आता 6 वर काटा जो आलेला असतो होय की नाही. सकाळी 6ला पण तो दाखवणार तास काटा. संध्याकाळी 6ला पण तास काटा दाखवणार होय की नाही. म्हणजे 2 वेळा तो दाखवू शकतोय 6चा तास काटा. त्या पद्धतीने. विच ऑफ द चेंजेस शोन इन द पिक्चर अलॉंग साईड आर टेम्पररी. आता यामधले कुठले पिक्चर हे टेम्पररी आहेत हे सांगायचं. इथं आता हे पिक्चर दिलेत बघा. आता यांची पहिला ओळख करून देतो तुम्हाला. हा हिरवा आंबा कच्चा आंबा आहे. हा पिकलेला आंबा आहे. हां हे जे इथं टाकलेलं आहे ह्यामध्ये लोखंडाचा किस आहे ह्यो. आणि इथं पण लोखंडाचा किस आहे आणि याला चुंबकानं थोडंसं हे असं हे झालेलं आहे गंजल्यासारखं आणि चुंबकानं त्याला हे केलेलं आहे. इथं हे गुलाबाची कळी आहे आणि हे गुलाबाचं फूल झालं आहे. इथं बर्फाचे खडे आहेत आणि इथं पाणी दाखवलेलं आहे. आता यावरनं आपल्याला यांची उत्तरं द्यायची. विच ऑफ द चेंज शोन इन द पिक्चर अलॉंग साईड आर टेम्पररी. टेम्पररी म्हणजे कायमस्वरूपी. हां परमनंट म्हणजे कायम. हां आणि टेम्पररी म्हणजे सहज तेवढ्यापुरतं काही कालावधी करता. टेम्पररी ठराविक वेळच. मग आता यातलं कुठलं चित्र असं तुम्हाला जाणवतं की ही पोझिशन ही टेम्पररी आहे. आईस क्यूब. हां बरोबर. आईस आणि वॉटरचं ही क्रिया ही काही कालावधी करताय परत ते यामध्ये रूपांतरित होऊ शकते. बरोबर. त्यानंतर विच ऑफ द चेंज आर परमनंट. कोणते आणि कुठलं यातलं हे एक टेम्पररी आहे आणि गुलाब काय कळीचं गुलाब हे टेम्पररी आहे. ह्याचं गंजणं हे टेम्पररी आहे. मग आता पाण्याचं रूपांतर बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होऊ शकते. पाण्याचं परत बर्फामध्ये होऊ शकते. आता इथं हे पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे बहुतेक यामध्ये हे दाखवले की इथं
लोखंडाचा कीस पडलेला आहे आणि तो हे मॅग्नेट असावं म्हणजे जे चुंबक म्हणतो ते चुंबक काढल्यानंतर यामध्ये हे वेगळे वेगळे झालेले आहेत आणि इथं मॅग्नेट हिच्यामध्ये असताना हे सगळे एकत्र आलेले आहेत तर हे टेम्पररी आहे का परमनंट आहे? टेम्पररी. हां टेम्पररी बरोबर आहे. मग हे दोन एक नंबर 2 आणि नंबर 4 हे टेम्पररी आहेत. इन विच ऑफ द चेंजेस डीड द ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज? इन विच ऑफ द चेंज डीड द ओरिजिनल मॅटर म्हणजे यामध्ये कुठल्या बदलामध्ये ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज हा बदलमध्ये रूपांतर होणार आहे त्याचं. कुठल्या याच्यामध्ये असं आहे की यामध्ये चित्र की जे ओरिजिनल आहे त्याचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीत घडणार आहे? गुलाब. कळीचं फुल. फुलमध्ये होणार आहे. आणि आंबा मँगोचं कच्च्या आंब्याचं पिकलेल्या आंब्याचं. इन विच डीड द ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज्ड म्हणजे असं कोणतं आहे यात गोष्टी की ज्या ओरिजिनल मॅटर आहे तो बदलणार नाही आहे? पाणी. आईस क्यूब. आईसचं पाणी होणार आहे परत ते आईस होऊ शकत आहे त्यामुळे ते बदलणार नाही आहे काय रिव्हर्स येऊ शकते ते होय की नाही? ह्याचं येऊ शकते. हां मग हे दोन गोष्टी नंबर 2 आणि नंबर 4 हे मॅटर रिमेन अनचेंज्ड म्हणजे न बदलता राहणारे. इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ ए न्यू प्रॉपर्टी फॉर्मड म्हणजे आता इन विच ऑफ द चेंजेस म्हणजे कोणता असा बदल आहे यात वॉज अ न्यू सबस्टन्स म्हणजे नवीन पदार्थ विथ ए न्यू प्रॉपर्टी फॉर्मड म्हणजे नवीन पदार्थ होणार आहे त्याचा आणि त्याचे प्रॉपर्टी फॉर्म जे आहे म्हणजे त्याचं जे आतलं कंटेन आहे तो वेगळा होणार आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तयार होणार आहे. असं कोणता पदार्थ आहे? आंबा. आंबा हा कसा कच्च्या आंब्यामध्ये असणारे पदार्थ घटक वेगळे असतात आणि पिकलेल्यामध्ये वेगळे असतात होय की नाही? त्याची चव वेगळी असते त्याची केमिकल्स त्यामध्ये बदलतात बरोबर आहे. त्यामुळं नंबर 1 in some of the above example of the changes the properties of the original substance remain the same that is their composition remain unchanged no new substance is formed such a change is called a physical change म्हणजे बघा आता आपण इथपर्यंत चेंज करत आलोय बदल आता बघा नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड हे बघा देअर कंपोजिशन रिमेन्स अनचेंज्ड म्हणजे त्यांच्यामधील जे कंपोजिशन घटक आहेत ते बदलत नाहीत. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म नवीन पदार्थ तयार होत नाही. सच ए चेंज इज कॉल्ड अ फिजिकल चेंज अशा बदलांना भौतिक बदल म्हणायचं म्हणजे फिजिकल चेंज म्हणायचं. आणि द चेंज ड्यू टू विच म्हणजे असा बदल की ज्याच्यामुळं वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्मड वन सबस्टन्स म्हणजे एक पदार्थ ट्रान्सफॉर्मड म्हणजे बदल रूपांतरित होतो कशामध्ये इन टू अनादर सबस्टन्स म्हणजे दुसऱ्या पदार्थामध्ये हॅविंग न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज म्हणजे कशा पद्धतीने तर नवीन आणि वेगळ्या गुणांनी तयार झालेला इज कॉल्ड अ केमिकल चेंज. आता दोन गोष्टी लक्षात आल्या एक फिजिकल चेंज आणि दुसरे केमिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये काय होतंय पदार्थाचं रूप बदलतंय पण त्याच्या क्वालिटीज बदलत नाहीत. आलं सर जे पदार्थ आहेत तोच राहणार रूप बदलल पण क्वालिटी तोच. आणि दुसऱ्यामध्ये काय होतंय रूप पण बदलते आणि त्याची क्वालिटी पण बदलते. आलं लक्षात म्हणजे त्याच्या आतले गुणधर्म बदलतात त्याला म्हणायचं केमिकल आणि फक्त रूप बदलते त्याला फिजिकल. आता फिजिकल मधलं उदाहरण सांग. आईस क्यूब. हां फक्त रूप बदललं होय की नाही पण क्वालिटी ज्या आहेत त्या तशाच राहिल्या. आणि केमिकल मधलं आंबा. हां मँगोचं कसं झालं कच्च्या फॉर्ममध्ये वेगळे सबस्टन्स होते त्यात केमिकल वेगळी होती त्यातली हे आणि पिकल्यानंतर त्यात केमिकलमध्ये बदल झाला. आलं लक्षात. आता हे दोन चेंजेस आपल्याला महत्त्वाचे आहेत फिजिकल आणि केमिकल चेंजेस. पहिलेचे काय काय चेंजेस युथफुल हां हार्मफुल हां फास्ट हां स्लो हां परत आणि
रिव्हर्सिबल, इनरिव्हर्सिबल. हां इरिव्हर्सिबल, इररिव्हर्सिबल. फक्त आय लावायचं त्याच्या मागं. इरिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. त्याच्यानंतर मॅनमेड. नाही, नाही. पिरियॉडिक पिरियडिक. हां. आणि इन नॉट पिरियड. नॉन पिरियॉडिक. नॉन पिरियडिक. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर आत्ता काय शिकलो आपण? केमिकल हां आणि फिजिकल. फिजिकल. हां. पहिला फिजिकल मग केमिकल असं Chemical. म्हणायचं. हां आता हे सगळं लक्षात आलं काय तुम्हाला? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्टीची उदाहरणं, प्रत्येक गोष्टीमध्ये काय घडतंय हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. हां आता तुम्हाला सगळ्या गोष्टींची उदाहरणं समजल्यात, सगळ्या गोष्टींची बदल काय होत असतात ते समजलेले आहेत, बरोबर आहे? हाच या धड्याचा उद्देश आहे की तुम्हाला प्रत्येक सराउंडिंग आपल्या भोवताली जे घडतंय त्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत असतात, काय बदल होत असतात ते आपण यातनं शिकलो. हां आता दुसऱ्या भागामध्ये आपण पुढचा भाग शिकूया. ओके, थँक्यू.